टीईटी री एक्झाम डेट. टीईटी परीक्षा ऑगस्ट पूर्वी होणे अशक्य. परीक्षा परिषदेने सांगितलेले पुढील 2 महिने परीक्षा न घेण्याचे हे मोठे कारण. 29 जून 2026 मध्ये काल महाराष्ट्र टाइम्सला आलेली ही बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा रद्द केल्यानंतर रविवारी राज्यातील सर्व जिल्हास्तरावरून कोऱ्या सुमारे 6 लाख उत्तरपत्रिका जमा करून घेतल्या आहेत. रद्द करण्यात आलेली परीक्षा पुन्हा घेण्याच्या तयारीसाठी परिषदेला किमान 2 महिन्याचा कालावधी लागेल असे अधिकारी सूत्रांनी सांगितले. परीक्षा लांबणीवर असल्याने परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 2,26,000 शिक्षकांची धाकधूक वाढली. फुटीचा रद्द करण्यात आली. राज्यातील 6,125 विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. पेपर फुटीनंतर परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. परीक्षा पुन्हा घेण्यासह विविध विषयावर चर्चा झाल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. परीक्षेच्या काही तास आधी पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत परीक्षा केंद्रावर परीक्षेचे साहित्य पोहोचवले. परीक्षा कक्षात बैठक क्रमांकही लिहिण्यात आले होते. पेपर रद्दची माहिती मिळाल्यानंतर प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता पुन्हा पेपर घेण्यासाठी तयारी करण्यासाठी किमान 2 महिन्याचा कालावधी लागेल असे सांगण्यात येते. नवीन प्रश्नपत्रिका तयार करण्यात छपाईबाबत गोपनीयता राखणे यासह नवीन तारखेचे नियोजन त्या दरम्यान इतर परीक्षा नसणे हे पाहणे, परीक्षा केंद्राची उपलब्धता, पाऊस या सर्व गोष्टींचा अभ्यास करून परीक्षेची तारीख ठरवावी लागणार असल्याने हा कालावधी लागेल असे सांगण्यात येते. दरम्यान रविवारी परिषदेतील राज्यातील 37 परीक्षा जिल्हा नियोजन केंद्रावरून सर्व उत्तरपत्रिका जमा करून घेतल्या. पेपर 2 साठी सर्वाधिक अर्ज. राज्यातील महा टीईटी परीक्षेला 6,125 उमेदवारांची नोंदणी केली. त्यामध्ये शिक्षकांची नोंदणी लक्षणीय आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2028 पर्यंत टीईटी उत्तरची मुदत दिल्याने यंदा परीक्षेचे शिक्षकांची विक्रमी नोंद केली. 6 लाखांमध्ये शिक्षकांचे 3,46,000 अर्ज आहेत. 2,26,000 शिक्षकांचे हे अर्ज असून यात पेपर 1 च्या तुलनेत पेपर 2 साठी सर्वाधिक अर्ज आहेत. प्रश्नपत्रिका ट्रेझरीमध्येच राहणार. परिषदेने उत्तरपत्रिका जमा करून घेतल्या आहेत, परंतु जिल्हा ट्रेझरीमध्ये जमा झालेल्या प्रश्नपत्रिका संचाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने सूत्रांनी सांगितले. महाटीटी परीक्षेचे प्रश्नपत्रिका संच जिल्हा ट्रेझरीमध्ये सीलबंद आहेत. परीक्षा नियोजनासाठी सुमारे परिषदेला 7 ते 8 कोटीचा रुपयाचा खर्च लागतो. पुन्हा परीक्षा होणार असल्याच्या खर्चाचा भुर्दंड परिषदेला बसणार असल्याची चर्चा आहे. परीक्षा नियोजनाची तयारी परिषदेकडून झाली होती. परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही सह विद्यार्थ्यांची तपासणीसाठी यंत्रणा पोहोचली होती. यासह प्रश्नपत्रिका छपाई, प्रश्नपत्रिका संच, उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठीचा खर्च होणार असल्याचे सांगण्यात येते. अशा प्रकारचं या नियोजन झालं होतं, मात्र पेपर फुटल्यामुळे ती परीक्षा या ठिकाणी रद्द झालेली आहे. अजूनही तरी एक किंवा 2 महिने परीक्षा लांबणीवर आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.